Morning, my dear students. Myself Vidya Savan, and today we are going to learn our poem number 13, तिफन. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तिफन यामध्ये पेरणी, बैलाविषयीचे प्रेम, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या कष्टमय जीवनाचे वर्णन केलेले आहे. प्रस्तुत कवितेचे कवी आहेत विठ्ठल वाघ. हे सुप्रसिद्ध लेखक. त्यांनी या कवितेमध्ये सुंदर वर्णनामध्ये शेतकऱ्याचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याची होणारी शेतीकामची लगबग याचे वर्णन केलेले आहे. चला तर पाहूया आपण ही कविता. कवी विठ्ठल वाघ यांचा परिचय पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, कवी विठ्ठल वाघ सुप्रसिद्ध कवी व लेखक. काळ्या मातीत मातीत, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह त्यांची प्रसिद्ध आहेत. स्टूडेंट्स, कवि विठ्ठल वाघ ये प्रसिद्ध कवि और साथ में प्रसिद्ध ऑथर भी है. काळ्या मातीत मातीत, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पानी ही कविता संग्रह उनके प्रसिद्ध है. अंधार यात्रा ये नाटक, डेबू ये कादंबरी, वराडी बोली भाषा आणि वराडी म्हणी इत्यादी त्यांची पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेमध्ये पेरणी, बैलाविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेताकामची लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेतून केलेलं आहे. स्टूडेंट्स, इस कविता से कवि विठ्ठल वाघ उन्होंने पेरनी यानी जब बीज बोया जाता है, पेरनी की जाती है, प्लगिंग किया जाता है, तब बैला विषय से प्रेम, बैल जो अपने खेती में हमेशा हमें कष्ट करते हुए दिखाई देते हैं, उनके भीतर प्यार, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, बारिश के दिनों में मट्टी की खुशबू, एक शेतकरी का क्या सपना होता है, और पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेताकामची लगबग और शेतकरी से कष्टमय जीवन, इसका वर्णन प्रस्तुत कवितेतून कवी विठ्ठल वाघ यांनी केलेलं आहे. इसका वर्णन प्रस्तुत कविता में दिया गया है. प्रथम आपण पाहूयात कविता काय आहे. काया मातीत मातीत, तिफन चालते, इज नाचते थैथय, ढग ढोल वाजविते, नंदी बैलाच्या जोळीले, सदा शिव हकालते, वटी बांधुनी पोटाले, पाराबती उनारते, वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, त्यात तानुले लळते, ढग बरसते, काया मातीत मातीत, तिफन चालते, काकरात बिजावाई, जसे हासरे चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचे गोंधन, सरीवर सरी येती, माती न्ह्याती धुती होती, तिचा कस्तुरीचा वास, भूल जीवाले पाळते, वाट सांजिले पाहते, मैना वाटुली पाहते, रागू तिफन हानते, ढग ढग बरसते, वला टाकी ती तिफन, शितू वखर पाहते, पाणी भिजल ढेकुल, लोणी पायाला वाटते, काया ढेकलात डोया, हिरव सपन पाहते, काटा पायात रुततो, लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, ढग ढग बरसते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही कविता आहे. चला तर पाहूया आपण कवितेचा भावार्थ काय आहे. काया मातीत मातीत, तिफन चालते, इज नाचते थैथय, ढग ढोल वाजविते,
नंदी बैलाच्या जोळीले सदा शिव हकालते, वटी बांधुनी पोटाले पाराबती उनारते. वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तानुले लळते, त्यात तानुले लळते, ढग ढग बरसते. विद्यार्थी मित्रांनो, या 4 ओळीमध्ये कवी विठ्ठल वाघ यांनी काय सांगितले ते पाहू. शेतातील काळ्या मातीत पेरणीचे अवजार चाललेले आहेत आणि आकाशात वीज थैथयाट करत आहेत आणि ढग ढोल वाजवत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला शेतात चाललेल्या लगबगीचे वर्णन विठ्ठल वाघ यांनी करून दिलेलं आहे. काया, काया म्हणजे काळ्या, काया म्हणजे काळ्या मातीत तिफन चालते. तिफन म्हणजे पेरणीचे अवजार. तिफन म्हणजे पेरणीचे अवजार, अ प्लग. आता आपण पाहूयात याचा अर्थ काय आहे ते. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थैतय, ढग ढोल वाजविते. द प्लग मूव्स इन द ब्लॅक सॉइल, द लाइटनिंग dances in the sky, and the clouds thunder as if beating a drum. The rain falls heavily. जोरों की बारिश हो रही है और काले मिट्टी में तिफन चल रहा है, यानी प्लग चल रहा है. पेरनी होने जा रही है और जोरों से बिजली चमक रही है, बादल गरज रहे हैं. नंदी बैलाच्या जोड़ीले सदा शिव हकालते. नंदी बैलों की ये जोड़ी है, उन्हें सदाशिव, सदाशिव यानी यहाँ पर शेतकरी को सदाशिव कहा गया है. शेतकरी को सदाशिव ये कहा गया है. लॉर्ड शिव, सदाशिव जो है वो श्री शंकर, लॉर्ड शंकर, इनका ये नाम है. वटी बांधुनी पोटाले पाराबती उनारते. पाराबती यानी पार्वती, द फार्मर्स वाइफ. वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तानुले लळते, त्यात तानुले लळते, ढग बरसते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी श्री शंकरासारखा असणारा शेतकरी नंदी बैलाच्या जोडीला शेतात चालवत आहे, पेरणी करत आहे आणि पार्वतीसारखी असणारी शेतकरीण ही पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून बियाणे, बियाणे म्हणजे सीड्स, तिफनमध्ये सोडत आहे. अशा प्रकारे झोळीत तिने आपलं बाळ, फांदीला टांगलेल्या झोळीत तिने आपलं बाळ ठेवलेलं आहे आणि फांदीला टांगलेल्या या झोळीत तिचे बाळ रडत आहेत. वरून ढग मात्र बरसत आहेत, पाऊस मात्र होतच आहे. स्टूडेंट्स, भगवान शंकर इनकी तरह शेतकरी को सदा शिव कहा गया है. नंदी बैलों के जोड़ी को वो अपने खेती में चला रहा है और साथ में पार्वती जैसी शेतकरीन भी उसके साथ है, जो अपने पल्लू में भरे हुए बियाने, बीज को लेकर वो तिफन में छोड़ रही है. और पास में ही एक पेड़ पर, एक डाली पर झोली लटकाई गई है और उस झोली में उनका छोटा सा जो बच्चा है वो रो रहा है. ढग बरस रहे हैं, जोरों की बारिश हो रही है. यहाँ पर क्या बताया है स्टूडेंट्स? लॉर्ड सदाशिव in the form of farmer drives the pairs of bulls यानी नंदी in his field, and goddesses Parvati, the farmer's wife, walks along by tying a bag of seed grain which she scatters carefully in the soil. The bag of food grains is tied to her belly while a cloth cradle is tied to the branch of a tree for her baby. The baby cries as it misses maternal care.
क्लाउड्स गो ऑन पोरिंग अ वाटर। इस तरह से हमें इसका अर्थ बताया गया है। अभी हम देखते हैं की इसके शब्दार्थ क्या आहे। आता आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, याच्यात कोणकोणते शब्दार्थ आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शब्दार्थ पाहूया। तिफन, तिफन याचा अर्थ होतो प्लग, 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार। काया, काया म्हणजे काळ्या, ब्लॅक सॉइल। इज, इज याने वीज, लाइटनिंग, बिजली। जोडीले, जोडीले म्हणजे जोडीला, कपल विथ, अलॉंग विथ। तर हे शब्दार्थ इथे आलेले आहेत। काकरात भिजावाई जसे हासर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचे गोंदन। सरीवर सरी येती माती न्हाती धुती होती, तिचा कस्तुरीचा वास भुले जीवाला पाळते। भुले जीवाला पाळते वाट सांजिले पाहते, मैना वाटुली पाहते रागू तिफन हाणते, रागू तिफन हाणते ढग बरसते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काकरात, काकरात म्हणजे का अर्थ सांगितलेला आहे। काकरात भिजावाई जसं हासर चांदन। काकरात म्हणजे जमिनीवरच्या नांगराने तयार केलेला खोलगट ओळ, डीप होल मेड इन फील्ड बाय प्लग। डीप होल मेड बाय विथ प्लग। तर या ठिकाणी हा अर्थ याचा आहे। बिजवाई म्हणजे सीड्स, बिजवाई म्हणजे सीड्स, भिजवाई म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सीड्स। चांदन, चांदन याचा अर्थ चांदणे, द मून लाईट, चांदणे याचा अर्थ द मून लाईट। लाळा नवसाचे, लाडा नवसाचे, लाळा नवसाचे म्हणजे लाडा नवसाचे, लुक आफ्टर अफेक्शन। गोंदन, गोंदन म्हणजे हिरवे गोंदन, टॅटू, मेकिंग अ मार्क और डिझाइन ऑन समथिंग। न्हाती धुती, न्हाती धुती म्हणजे पूर्ण भिजणे, ड्रेंच्ड। भूल, भूल म्हणजे भुरळ, मोह, चाम। पाळते, पाळते म्हणजे पाडते, मेक्स। सांजिले, सांजिले म्हणजे संध्याकाळी, सांजिले म्हणजे संध्याकाळी। पाहते, पाहते म्हणजे बघणे, लुक्स, वॉच। वाटुली पाहते म्हणजे वाट पाहणे, वेट्स। तर अशा प्रकारे इथे हे शब्दार्थ आलेले आहेत। या ठिकाणी अर्थ काय सांगितला आहे ते पाहूयात। काकरात भिजावाई जसे हासरे चांदणे, नांगरलेल्या या मातीतल्या ओळींमध्ये बियाणे असे चमकते आहे जणू काही हसरे चांदणे आहेत। ये जो जमीन है उस जमीन में ये बीज जो है वो ऐसे लग रहा है जैसे कि कोई स्टार की तरह, चांदने, चांदनी की तरह यहाँ पे रखा हुआ है। धरतीच्या अंगोपांगी लाडा नवसाचे गोंदन, ते बियाणे जणू लाडा नवसाचे मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंदनच आहेत, एका प्रकारचे टॅटूच आहेत। सरीवर सरी येती माती न्हाती धुती होती, मातीवर सरीवर सरी कोसळत आहेत, खूप पाऊस कोसळत आहे, त्यामुळे माती कशी झालेली आहे, न्हाती धुती झालेली आहे। तिचा कस्तुरीचा वास भुले जीवाला पाळते, मातीतून येणाऱ्या या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला जणू काही भुरळ पडत आहे। शेतकरी कधी कधी परत येईल याची आस लागलेली मैना त्याची वाट पाहत आहे, पण शेतकरी म्हणजे रागू, शेतकरी म्हणजे रागू तो शेतामध्ये आपली तिफन चालवतच आहेत, ढग बरसतच आहेत, पाऊस सुरूच राहिलेला आहे। स्टूडेंट्स, यहाँ पे क्या बताया है कवि ने, ये देखिए। द सीड ग्रेन्स sowed in the parallel rows of the paddy field glitter as if starlight is scattered. They look like green dots tattooed in the black soil.
It rains shower after shower and the land becomes a fully drenched and fertile. The fragrance of soil is the mind. The farmer steers the tripod and farmer's wife Maina waits upon him. The showers of pour continuously. बारिश जोरों से हो रही है, लेकिन जो मैना है वो अपनी राघू की यानी अपने पती की राह देख रही है. चला तर पाहूया यात आलेले शब्दार्थ काय आहेत. यात आलेले शब्दार्थ पाहूयात. काकरात. काकरात म्हणजे जमिनीवरचे नांगरणे तयार केलेला खोलगट ओळ. डीप होल मेड इन फील्ड बाय प्लग. बीजवाई. बीजवाई म्हणजे बियाणे, सीड ग्रेन्स. चांदणे. चांदणे म्हणजे चांदणे, स्टार्स किंवा मूनलाईट. लाळा नवसाचे. लाडा नवसाचे. गोंदन. गोंदन म्हणजे ठसा, अ टॅटू. न्याती धुती म्हणजे पूर्ण भिजणे, ड्रेन्स. भूल. भूल म्हणजे भुरळ, मोह, चाम. पाळते. पाळते म्हणजे पाडते, मेक्स, बिकम्स. सांजिले. सांजिले म्हणजे संध्याकाळची, इन द इव्हनिंग. चला तर पाहूयात पुढच्या ओळी काय आहेत त्या. वला टाकती तिफन शितू वकर पाहते. पाणी भिजलं ढेकुल लोणी पायाला वाटते. काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते. डोया सपन पाहते काटा पायात रुतते. काटा पायात रुतते लाल रगत सांडते. हिरवं सपन फुलते. हिरवं सपन फुलते ढग ढग बरसते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूयात आधी शब्दार्थ काय आहेत ते. वला. वला म्हणजे बियाणे झेलत, कॅचिंग द सीड ग्रेन्स. शितू. शितू म्हणजे या ठिकाणी आपल्याला पकडायला पाहणे. शितू म्हणजे पकडायला पाहणे, ट्राईंग टू होल्ड. वखर. वखर म्हणजे नांगरलेली जमीन साफ करण्याचे साधन. ढेकूळ. ढेकूळ म्हणजे मातीचे छोटे छोटे गोळे, अ लंप ऑफ अर्थ. लोणी. लोणी म्हणजे बटर. डोया. डोया म्हणजे डोळ्यांनी, आय. सपन. सपन म्हणजे स्वप्न, ड्रीम. हिरवं. हिरवं म्हणजे हिरवे, ग्रीन. रगत. रगत म्हणजे रक्त, ब्लड. आता पाहूयात आपण याचा अर्थ काय आहे तो. वला टाकती तिफन शितू वकर पाहते. हातातून झेललेले बियाणे तिफन पकडते आणि ते मातीत पडताना त्या मातीला पसरण्याचे यंत्र म्हणजे वखर पकडायला पाहते. जैसे ही जो फार्मर है वो बीज जब भी वो छोड़ते हैं तिफन से तो वो मट्टी में जाकर गड़ जाते हैं और वखर ऊपर से उसमें मट्टी ढक लेता है. काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते. पाण्यात भिजलेल्या मातीचे ढेकूळ असे विरघळतात जणू लोण्यासारखे ते पायाला वाटते. पाणी भिजलं ढेकूळ लोणी पायाला वाटते. पाण्यात भिजलेले मातीचे ढेकूळ जसे विरघळून लोण्यासारखे मऊ मुलायम असे पायाला वाटत आहे. काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते. त्या काळ्या ढेकळांमध्ये शेतकरी भविष्यामध्ये आपल्याला या शेतीमध्ये हिरवं पीक येणार आहे असं स्वप्न पाहत आहे. जो फार्मर से जो खेती में बहुत काम कर रहा है वो फार्मर्स उस काली मिट्टी में अपने फ्यूचर को देख रहा है. जितनी मैं मेहनत कर रहा हूँ भविष्य में उतनी ही मेरी जो खेती है वो हरी भरी हो जाएगी, ऐसे वो सपना देख रहा है. काया पाटात रुतते डोया सपन पाहते. काटा पायात रुतते. काटा पायात रुतते लाल रगत सांडते. हिरवं सपन फुलते. हिरवं सपन फुलते ढग ढग बरसते. डोळ्यांनी ते स्वप्न पाहत असताना पायात काटा रुततो, लाल रक्त येतं, तरी देखील काय होतंय, शेतकऱ्याला त्याचं दुःख होत नाही, कारण त्याच्या डोळ्यांमध्ये हे उद्याचे हिरवे स्वप्न फुललेले आहेत. ढग बरसत आहेत. काळ्या मातीतून काटा पायात रुतत आहे. रक्त पडत आहे. रक्त सांडत आहे, पण शेतकऱ्याला दुःख होत नाही.
शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये हिरवं सपन फुलत आहे. त्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये मी जी मेहनत करत आहे ती मेहनत हिरव्या पिकामध्ये उद्या भविष्यामध्ये दिसणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या 4 ओळींचा अर्थ लेखकांनी सांगितलेला आहे. As the plug is drawn through the soil, it tries to catch the falling seed grains and its blades try to hold the seeds scattering in the soil. The wet lump of soil breaks up and gives soft creamy fill to feet. The farmer's eyes foresees the green dream in that black lump of soil. While the eyes dream, a thorn bears the foot of the farmer. Red blood oozes out, and as the blood is being shed, the green dream of tomorrow's blossoms and the clouds keeping raining. पावसातले जे ढग आहेत ते एकमेकावर कोसळून बरसत आहेत, पण तरीही त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये हिरवं स्वप्न हे तरळत आहेत. आता पाहूयात या उतार्यात आलेले या ओळींमध्ये आलेले शब्दार्थ. या 4 ओळींमध्ये शब्दार्थ मी आधीच सांगितलेले आहेत, परत पुन्हा आपण पाहूया. पाहते, पाहते म्हणजे बघते, लुक्स. वाटुली पाहते म्हणजे वाट बघते, अवेट. हाणते, हाणते म्हणजे जोरात चालवते, ड्राइव्ज स्पीडली. वला, वला म्हणजे बियाणे झेलते, कॅचिंग द सीड ग्रेन्स. शितू पाहते म्हणजे पकडायला पाहणे, ट्राईंग टू होल्ड, कॅप्चर. वखर, वखर म्हणजे नांगरलेली जमीन साफ करण्याचे साधन, ॲन इम्प्लिमेंट टू क्लीन द टाइल्ड लँड. ढेकूळ, ढेकूळ म्हणजे ढेकूळ, मातीचे छोटे गोळे, अ लंप ऑफ अर्थ. लोणी, लोणी म्हणजे बटर. डोया, डोया म्हणजे डोळे, आय. सपन, सपन म्हणजे ड्रीम, स्वप्न. हिरवं, हिरवं म्हणजे हिरवे, ग्रीन. रगत, रगत म्हणजे ब्लड. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या 4 ओळींमध्ये हे शब्दार्थ आलेले आहेत. अशा प्रकारे ही कविता आपली इथे संपलेली आहे. कवितेचा भावार्थ तर मी तुम्हाला समजावून सांगितला. या कवितेला चाल जर आहे हे पाहण्यासाठी तुम्ही जरी यूट्यूबवर जरी या कवितेचं नाव टाकलं किंवा काया मातीत मातीत असं जरी टाकलं तरी देखील तुम्हाला या कवितेची चाल तुम्हाला तिथे मिळेल.